प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात ते लिहितात. देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडा. भातुकलीच्या खेळातल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू. ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालापासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या भक्तिनीपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. असल्या धोंड्यांची पूजा प्रार्थना करून आत्माहुती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच संरक्षण अगर तारून करू शकत नाही. हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळी कोट्यावधी हिंदू काय म्हणून देवळात जातात? बा पाजे पंजे गेले म्हणून जाता? का त्यांनी एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषघट असे कारस्थान त्यांना तेथे ओढून नेते? हिंदू लोकांची देवळ्या देवांविषयी भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही देव खास बळी पडला नसता. अर्थात नाटके, सिनेमा, तमाशांची थिएटरे ही जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे, करमणुकीच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला, नाही तर जागच्या जागी निसटला. यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मुळीच बाळगलेली दिसत नाही. तरीही देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जिभेचा दबदबा पहावा, तो त्याच्या धडधडाटापुढे गिरसप्पा नायगराच्या कानठळ्या बसतात. हे काय बटबंगाल आहे? हे बटबंगाल हिंदुस्थानाच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटांच्या पोटात आहे. देवळांचा धर्म म्हणजे भटाच्या पोटापाण्याचा गुप्त मर्म आहे. या मर्माचं वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी 18 पुराणांची पैदाश करून ठेवलेली आहे. देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढविले. पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे. पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे. पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात. असतील शौचकूपात पडलेल्या मोहरा पुतळ्या त्यांना उचलायच्या त्यांनी खुशाल उचलाव्यात. आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्याच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काम? पातकांच्या गिरण्या सुरू असतात त्याची कल्पनाच केलेली बरी. प्रबोधनकार ठाकरे यांनी आज जर असे लिहिले असते तर सत्य पचवण्याची कुवत नसलेल्या सांगोट्या हिंदुत्ववादी भक्तगणांनी त्यांना हिंदुद्वेषी, देशद्रोही आणि गलिच्छ निर्गल भाषेत शिवाशाप देत ट्रोल करत त्राही भगवान करून सोडले असते. पण त्यांनी हे विसरू नये की सुमारे 100 वर्षांपूर्वी लिहिलेले हे विचार आजही अत्यंत खरे ठरत आहे. खरंच किती द्रष्टे होते प्रबोधनकार जे.के. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.